विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा मराठी विषयाचा 6वा पाठ अभ्यासणार आहोत, पण थोडा उशीर झाला. या पाठाचे लेखक आहेत संदीप हरी नाझरे. संदीप हरी नाझरे यांचा जन्म 1984 साली झाला. चारोळी, कविता, कथा, अनुभव कथन, लेख, ललित लेख इत्यादींचं लेखन त्यांनी केलेलं आहे. वज्रमुठ नावाचा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि विविध नियतकालिकांमधून त्यांचं साहित्य जे आहे हे प्रसिद्ध झालेलं आहे. पण थोडा उशीर झाला. या पाठाचा थोडक्यात आशय असा: कारगिलसारख्या धगधगत्या तणावपूर्ण सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरुण आपल्या आजारी आईला भेटण्याच्या ओढीने घरी पोचतो, पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते. सैनिकाच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ असा हा हृदयद्रावक प्रसंग या पाठात लेखकाने चित्रित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कारगिलचं युद्ध माहिती असेल. कारगिल काश्मीर सरहद्दीवरील भारताचं एक ठिकाण आहे. तर तुम्हाला गोष्टीरूपाने हा पाठ मी शिकवणार आहे. तर बघा, कारगिल काश्मीर सरहद्दीवरील भारताचं एक ठिकाण, ज्या ठिकाणी हे युद्ध लढलं गेलं. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये हे युद्ध झालेलं होतं. कारगिल काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण आहे. सरहद म्हणजे सीमा, आणि खडतर म्हणजे कठीण किंवा अवघड, आणि दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण. म्हणजे कारगिल हे जे ठिकाण आहे हे काश्मीर सीमेलगत, म्हणजे हिमालयातील अतिशय कठीण अवघड हवामानाच्या दृष्टीने अतिशय दुर्गम असं हे ठिकाण आहे. या ठिकाणी सेवा बजावणं सैनिकाला हे कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय अवघड असं काम होतं. कारण या ठिकाणी हवामान जे आहे ते अतिशय थंड असतं, आणि या ठिकाणी नेहमी काय होईल याचा काही भरोसा देखील नसतो. अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा ही या ठिकाणी आहे. म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची सीमा या ठिकाणी आहे. धगधगणारी म्हणजे पेटत असलेली, आणि तणावपूर्ण म्हणजे ताण असलेली, आणि प्रतिकूल म्हणजे मनासारखी अनुकूल नसलेली परिस्थिती. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे. पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनासारखी परिस्थिती जरी नसली तरी या ठिकाणी या सीमेवरती आपली ड्युटी बजावणारा जवान त्या प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा तो मात करतो. पुरून उरणे म्हणजे तावून सुलाखून निघणे किंवा परिस्थितीवर मात करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपला भारतीय जवान जो आहे अशाही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी परिस्थितीवर मात करतो आहे. या ठिकाणी पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, परिस्थिती जी आहे ही अतिशय जीवघेणी असते. जीवघेणी म्हणजे अत्यंत त्रासदायक अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी असते. तर उन्हाळ्यामध्ये पहाडावरील बर्फ जो आहे तो म्हणजे वितळायला लागतो. पर्वतरांगा ज्या ह्या हिरव्या कंच अशा नटून दिसतात. जमीन अशी
त्या ठिकाणी दिसतच नाही. जणू वसुंधरेने हिरवागार शालू परिधान केला आहे. सगळीकडे हिरवळच हिरवळ त्या ठिकाणी दिसतं. असा रमणीय निसर्ग त्या ठिकाणी आपलं मन जे आहे तो उल्लसित करतो. तर या ठिकाणी मन उल्लसित करणे म्हणजे मन प्रसन्न करणे हा वाक्प्रचार आलेला आहे. बघा पान नंबर 21वरती पुढील स्लाईडवर जे तुम्हाला चित्र दिसतं आहे ते कारगिलचं दृश्य आहे. त्या ठिकाणी बघा भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे. समोर हिमालय पर्वत तुम्हाला दिसतो आणि आपले भारतीय जवान जे आहेत ते त्या ठिकाणी त्या सरहद्दीवरती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली सेवा बजावत आहेत. सेवा बजावणे म्हणजे सेवा करण्याचं कर्तव्य पार पाडणं. आणि अचानक त्या ठिकाणी बघा समोर पोस्टमन पण दिसतो आहे. त्यांना काहीतरी पत्र तो देतो आहे आणि ते पत्र त्यांना मिळाल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो आहे. मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे. बटालियन म्हणजे सैन्याची तुकडी, त्याला बटालियन असं म्हणतात. 8 किंवा 15 दिवसातून पोस्टमन त्या ठिकाणी येत असे आणि पोस्टमन आला की अक्षरशः त्या ठिकाणी झुंबड उडायची, म्हणजे खूप गर्दी त्या ठिकाणी व्हायची. झुंबड उडणे हा वाक्प्रचार आहे, म्हणजे खूप गर्दी होणे. सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडायची. तुटून पडणे हा सुद्धा वाक्प्रचार आहे, म्हणजे धावून जाणे. पोस्टमन आला रे आला की सगळी बटालियन त्या ठिकाणी तुटून पडायची. प्रत्येकाला आपल्या घरून काहीतरी संदेश आला आहे असं वाटायचं आणि म्हणून अशा कृती त्यांच्याकडून व्हायच्या. तर घरून आलेलं जे पत्र आहे, गावाकडून आलेलं जे पत्र आहे ते वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी व्हावं लागायचं ते समजायचं नाही. मन चंद्रमण्यासारखं पाझरणं म्हणजे मन कोमल किंवा हळवं होणं. अगदी निधड्या साथीचा असा हा सैनिक घरून पत्र आल्यानंतर त्याचं मन जे आहे कोमल हळवं व्हायचं. आणि या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे मन चंद्रमण्यासारखं पाझरणं म्हणजे मन कोमल हळवं होणं. त्याचं मन जे आहे ते हळवं व्हायचं. आणि ते पत्र वाचल्यानंतर एकमेकांच्या पाठीवर हे नियुक्तीला असलेले सैनिक जे आहेत हे आधाराची थाप एकमेकांच्या पाठीवर मारायचे. पाठीवर आधाराची थाप पडणे म्हणजे पाठिंबा मिळणे. आणि गावाकडच्या आठवणींना मात्र त्यांना उजाळा मिळत असे. सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या गावाकडच्या त्यांना उजाळा मिळायचा. सगळे सैनिक पुन्हा नव्या जोशामध्ये यायचे आणि ते कामावर पुन्हा खडे व्हायचे. कामावर खडे होणे हा म्हणजे कामावर रुजू होणे हा वाक्प्रचार आहे. तर या ठिकाणी जो सैनिक आहे त्याला त्याच्या बायकोने पत्र पाठवलेलं आहे, अंतर्देशीय पत्र. आणि ते पत्र घेऊन तो एका बंकरमध्ये गेलेला आहे. बंकर म्हणजे खड्डा खणून बसण्याची सैनिकाची जी जागा असते त्याला बंकर असं म्हणतात. तर त्या बंकरमध्ये तो बायकोने पाठवलेलं अंतर्देशीय पत्र घेऊन जातो. पण त्या अंतर्देशीय पत्रामध्ये काहीच लिहिलेलं नसतं. एक शब्द लिहिलेला नसतो. फक्त त्या पत्रामध्ये त्या पत्नीचे आसव जे आहेत ते आसव पडलेली असतात आणि त्या आसवांचे डाग त्या अंतर्देशी पत्रावरती पडलेले असतात. पत्रामध्ये मात्र काही लिहिलेलं नसतं. पण तरीसुद्धा ते बोलकं पत्र तो सैनिक बराच वेळ ते वाचत बसतो. खरं तर त्या ठिकाणी काही लिहिलेलंच नव्हतं, पण गावाकडच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी मात्र त्यांच्या ताज्या व्हायच्या आणि गावाकडचे दिवस जे आहेत ते त्यांना आठवायचे. गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 8-10 दिवस जायचे. गावाकडे गेल्यावर पाहुण्या रावड्यांकडे जाणं येणं आलंच. तर या ठिकाणी नवीन शब्द आलेला आहे, पाहुणा रावणा म्हणजे नातेवाईक. नातेवाईकांकडे त्यांचं जाणं येणं व्हायचं.
मग त्यातच बहिणींचं रक्षाबंधन आलं, भाऊबीज आली, त्यांच्या गावी जाऊन साजरी करणं, हे सगळं त्या 8-10 दिवसाच्या सुट्टीमध्ये त्यांना करावं लागायचं आणि मग परतीचा प्रवास त्यांचा सुरू व्हायचा. मिळालेली सुट्टी केव्हा संपून जायची हे त्यांना उमगायचंच नाही. उमगायचं म्हणजे कळायचं नाही. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये पुन्हा ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती आहे, कारगिलसारख्या दुर्गम ठिकाणी, त्या ठिकाणी जायचं. पण कुटुंबाला सोडून एवढ्या लांब सेवा देणं, कारण अतिशय दुर्गम ते ठिकाणं होतं आणि त्या ठिकाणी कुटुंबाला नेणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. पण त्यांच्या पत्नींची केव्हाही तक्रार नसायची आणि हे सैनिक त्या ठिकाणी सेवा बजावत होते, देशाची सेवा करत होते, याची जाणीव मात्र त्यांच्या पत्नींना होती. आणि म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारी केल्या नाहीत. या सैनिकाला अजून आठवतं आहे की त्याचे जे बाबा आहेत, म्हणजे ते वडील, त्यांना खूप त्याचा अभिमान वाटायचा. सुट्टीमध्ये हा सैनिक घरी आला की आपल्या मुलाला बघून त्याला कळाळून ते मिठी मारायचे, भेटायचे आणि मुलगा हा घरी आलेला आहे याचा आनंद त्यांना व्हायचा आणि मुलगा येतो आहे म्हणून ते घरामध्ये मिठाई आणून ठेवायचे आणि साऱ्या गावामध्ये ते वाटायचे, एवढा आनंद त्यांना व्हायचा. पण हा जो सैनिक आहे याची आई मात्र खूप हळव्या मनाची होती. हळवी म्हणजे मनाने कोमल, हळूवार मनाची, असा त्याचा अर्थ होतो. सैनिकाची वेशभूषा म्हणजे त्याच्या पाठीवर बंदूक असते. पाठीवरच्या बंदुकीचा व्रण बघून ह्या सैनिकाच्या आईने मात्र अंथरूण धरलं, म्हणजे ती आजारी पडली. अंथरूण धरणे म्हणजे आजारी पडणे, अंथरूण धरणे म्हणजे आजारी पडणे. एकदाची या सैनिकाची आई आजारी पडली तर ती आजारीच राहिली. आणि हा जो सैनिक होता, हा सैनिक सगळ्यात लहान होता आणि म्हणून या मुलामध्ये तिचा खूप जीव होता आणि म्हणून त्याच्यासाठी तिचा जीव जो आहे हा तिळतिळ तुटायचा. तिळतिळ तुटणं म्हणजे जीव तिळतिळ तुटणे म्हणजे खूप काळजी वाटणे. तिला याची खूप काळजी वाटायची. या हळव्या माऊलीच्या व प्रेमळ बांधवांच्या आठवणी फेर धरायच्या. गावाकडच्या आठवणी यायच्या, आईची आठवण यायची, भावांची बांधव म्हणजे भाऊ, त्यांची आठवण यायची. पण सैनिकाची नोकरी स्वीकारली आहे, भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारी ही या सैनिकाला तेवढीच महत्त्वाची वाटायची. आणि म्हणून या सैनिकाला आवर्जून असं वाटायचं की भारत मातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तरी चालेल आणि माझ्या अंगावर म्हणजे त्या सैनिकाच्या अंगावरती तिरंगा हा मानाने ठेवला जाईल, म्हणजे त्याला वीर मरण येईल. आणि हे सगळं बघताना घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल. तर या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे, ऊर अभिमानाने फुलून येणे म्हणजे मन गर्वाने फुलणे. या सैनिकाला नेहमी असं वाटायचं की मी देशासाठी कामी यावं. पण या सगळ्या मनामध्ये आठवणी चालू असतानाच काल सकाळीच गावाकडून आलेल्या सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितला. सुखदेव नावाचा सैनिक हा गावाकडे गेलेला होता आणि तो परत त्याच्या सेवेमध्ये रुजू झाला आणि या सैनिकाला त्याने सांगावा म्हणजे निरोप त्याला दिला. कारण त्याची आई आजारी आहे असा निरोप त्याने त्याला सांगितला. आईचं दुखणं जे आहे ते वाढलेलं आहे
असा निरोप त्याला पाठवण्यात आला. आणि जेव्हा ही गोष्ट त्याने ऐकली तेव्हा या सैनिकाच्या अंतरंगाचा मात्र त्याने ठाव घेतला. अंतरंगाचा ठाव घेणे म्हणजे मनावर खोलवर जाणवणे. तर या ठिकाणी नेहमी आई त्याला म्हणायची की मी बाळ आजारी आहे, तू माझी काळजी करू नको, घरातले सगळे माझी नीट काळजी घेत आहेत, मला जपतायत. आणि आपल्या मुलाला ती आधार द्यायची, आपल्या भारत मातेला तू जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे, असा या सैनिक मुलाला ती आई सांगायची. आणि या सगळ्या आठवणी त्याच्या मनामध्ये दाटून येत आहेत आणि या सैनिकाचं मन या सगळ्या आठवणी काढून ढसाढसा रडत होतं. त्या आठवणी काही क्षमेना, डोळ्यातलं पाणी काही हटेना. पुन्हा तो निरोप ऐकून, तो सांगावा ऐकून त्याचा जीव घाबराघोबरा झाला. मन जे आहे ते सैरभैर झालं. मन सैरभैर होणे म्हणजे मनात बेचैनी दाटणे. त्याच्या मनामध्ये बेचैनी दाटली आणि त्याला राहवलं गेलं नाही. तसाच तो उठला आणि मेजर साहेबांच्या पुढे जाऊन तो उभा राहिला. मेजर सैन्यामधील एक हुद्दा आहे, त्यांचे जे साहेब आहेत त्यांच्यासमोर तो जाऊन उभा राहिला. आणि या सैनिकाची अवस्था बघून त्या साहेबांचं, त्या मेजर साहेबांचं मनसुद्धा हेलावलं. तर या ठिकाणी पुन्हा वाक्प्रचार आलेला आहे, मन हेलावणे म्हणजे मन गलबलणे. आणि त्या साहेबांनी ती अवस्था पाहिली त्याची आणि त्या सैनिकाची रजा तात्काळ त्यांनी मंजूर केली. रजा मंजूर झाल्यानंतर कसा बसा म्हणजे कसा तरी त्याचा जो सामान होता तो पसारा त्याने आवरला आणि गावाकडच्या वाटेला तो लागला. आईची सारखी आठवण त्याच्या मनामध्ये दाटून येते आहे. कारगिलपासून तर गावापर्यंत जायला जवळपास 8-10 दिवस त्याला प्रवास करावा लागेल. सगळ्या आठवणींचं काहूर मनामध्ये येत होतं आणि अशात हा प्रवास जो आहे तो सुरू होता. प्रवास किंवा वेळ सरता सरत नव्हता, रस्ता कटता कटत नव्हता. या सैनिकाला असं वाटायचं की कधी माझ्या आईला मी भेटू आणि कधी नाही, असं त्याला झालेलं होतं. आईला भेटावं, आईचे ते खडबडीत हात आपल्या गालावरून फिरवावेत आणि आईने सांगावं आलं माझं लेकरू, असं म्हणत आईने कुशीत घ्यावं. आणि हा सैनिकही आसुसल्या मनाने तिच्याकडून लाळ करून घ्यावा असं त्याला वाटायचं. असे सगळे विचार या सैनिकाच्या मनामध्ये चाललेले आहेत. विचारांचं काहूर त्याच्या मनामध्ये माजलेलं आहे. विचारांचं काहूर माजणे म्हणजे विचारांनी मन घेरणे. विचारांनी त्याचं मन जे आहे ते घेरलं आहे. असं करता करता तो गावापर्यंत आला आणि गावाच्या वेशीवर आल्यानंतर, वेस म्हणजे गावाची सीमा, तसं जो तो हातातलं काम सोडून कावराबावरा होऊन या सैनिकाकडे बघू लागला. सैनिकाने पाहिलं की असे लोक का बघतायत माझ्याकडे, आणि त्याला हे कळून चुकलं की काहीतरी विपरीत या ठिकाणी घडलेलं आहे असं त्याने ताडलं, म्हणजे समजलं त्याला. ताडणे म्हणजे लक्षात घेणे. त्याच्या लक्षात आलं की काहीतरी विपरीत घडलेलं आहे आणि म्हणून 5 नंबर तुमच्यासमोर जी स्लाईड दिसते आहे त्याच्यामध्ये बघा, तो सैनिक हातामधल्या दोघं त्याच्या ज्या पेट्या आहेत, लोखंडी पेट्या त्याने सोडून दिलेल्या आहेत. तिथंच ट्रंक म्हणजे लोखंडी पेटी, त्याच ठिकाणी त्याने सोडून दिलेल्या आहेत आणि घराच्या दिशेने तो धावत सुटलेला आहे. गावाच्या वेशीपासून या सैनिकाच्या मागे मागे सुद्धा गावकरी धावू लागले आहेत. आणि हा सैनिक शेवटी त्यांचा जो वाडा आहे त्या वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकतो. तोच त्या वाड्याच्या जवळ
त्याच्या बहिणी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. त्या बहिणी या सैनिकाच्या गळ्यामध्ये पडून रडू लागतात. म्हणजे असा हा अतिशय हृदयद्रावक असा प्रसंग आहे. आणि बहिणी रडतायत आणि हा सैनिकसुद्धा रडायला लागलेला आहे. गळ्यात पळणे म्हणजे गळामिठी मारणे असा त्याचा अर्थ होतो. भाऊबंद पडवीत ठिकाच्या तळवटावर खाली माना घालून बसले होते. पडवी म्हणजे अंगण आणि माझघर यामधला जो चौकोनी उंचवटा असतो त्याला पडवी असं म्हणतात. त्या ठिकाणी भाऊबंद बसले होते. म्हणजे नातेवाईक, आप्तेष्ट, भावकी जी आहे ज्याला आपण म्हणतो ते बसलेले होते. पण या सैनिकाची नजर जी आहे ही मात्र घरभर फिरत होती. त्याची नजर शोधत होती की आई मला कुठं दिसते का, माझी आई कुठून येते का, माझं लेकरू आलं असा जो आवाज आहे त्याच्या कानी पडायचा होता. त्याची वाट तो बघत होता. आणि तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा घेत हा सैनिक पुढे पुढे त्या घरामध्ये जात होता. कानोसा घेणे हा वाक्प्रचार आहे, म्हणजे अंदाज घेणे, मागोवा घेणे असा त्याचा अर्थ होतो. पण काय झालं, या ठिकाणी आई काही त्याला दिसत नव्हती. त्याला वाटायचं की आईच्या थरथरत्या जो हाताचा जो स्पर्श आहे तो स्पर्श मला व्हावा. यासाठी त्याचं मन जे आहे हे आतुरलेलं होतं. मन आतुरणे म्हणजे मन उत्सुक होणे हा वाक्प्रचार आहे. पण त्याला कळून चुकलं होतं की आई जी आहे ती आता या जगामध्ये राहिलेली नाही. आई हे जग सोडून गेलेली आहे. याची पूर्ण खात्री त्याला झाली आणि त्याचं मन त्याला सांगू लागलं की यापुढं माझी आई मला कधीच दिसणार नाही. मी तिला भेटायला आलो होतो पण थोडा उशीर झाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, या कथेचं शीर्षक जे आहे ते सुद्धा तसंच आहे, पण थोडा उशीर झाला. लवकर आला असता मुलगा तर आईशी गाठभेट झाली असती, काहीतरी बोलला असता, पण थोडा उशीर झाला. आणि या ठिकाणी हा पाठ संपतो आहे. पुढच्या स्लाईडवरती तुम्हाला स्वाध्याय दिसतो आहे. प्रश्न पहिला आहे, प्रश्न दुसरा आहे. ही दोन्ही प्रश्न तुम्ही होमवर्क म्हणून लिहायचे आहेत. आणि जेव्हा केव्हा तुम्ही शाळेमध्ये येणार त्यावेळेला मात्र हा होमवर्क जो आहे तो तुमचा तपासला जाईल.